नमस्कार, मी सुनील गायकवाड, दैनिक तरुण भारत संवाद, तासगाव तालुका प्रतिनिधी। संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या तासगाव कवठेमंकाळ विधानसभा मतदार संघाची मतमोजणी प्रक्रिया आज पार पडली। यामध्ये खरी लढत शरदचंद्र पवार गटाचे रोहित पाटील व अजित पवार गटाचे संजय पाटील यांच्यामध्ये झाली। यामध्ये 18व्या फेरीअखेर रोहित पाटील यांनी अधिकच्या मताधिक्याने बाजी मारल्याचे दिसून आल्याने समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करून गुलालाची उधळण करून आपला आनंदोत्सव साजरा केला। संपूर्ण महाराष्ट्राचे या निवडणुकीकडे लक्ष लागून होते। याच पार्श्वभूमीवर शरदचंद्र पवार यांची रोहित पाटील यांच्यासाठी सभा झाली, तर संजय पाटील यांच्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा झाली। या सभेनंतर सर्वत्र निकालाच्या पैजा लागल्या होत्या। निकाल नेमका काय लागणार याची उत्सुकता सर्वांना लागून होती। त्यामध्ये अनेकांनी आमचाच उमेदवार विजय होणार असा दावा केला जात होता, तर रोहित पाटील यांनी या निवडणुकीत सद्य परिस्थितीत बाजी मारल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे। तासगाव शहरामध्ये रोहित पाटील मताधिक्य घेणार नाहीत असाच अंदाज वर्तवला जात होता, मात्र सुमारे 2500 मताचे मताधिक्य त्यांनी तासगाव मध्ये मिळवलेले आहे। तालुक्यातील 48 गावात त्यांनी सुमारे 15000 मताधिक्य मिळवलेलं आहे। तर संजय पाटील यांना काही अपवाद गावातच तासगाव तालुक्यात मताधिक्य मिळालेलं आहे।